अपडेट जाणून घेत राहणारच आहोत। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आताची एक मोठी अपडेट, प्रकाश महाजन यांनी मनसेचा राजीनामा दिलाय। प्रकाश महाजन यांनी मनसेला सोड चिठ्ठी दिलेली आहे। प्रकाश महाजन हे मनसेचे प्रवक्ते होते आणि संभाजीनगरात राज ठाकरेंना त्यामुळे एक मोठा धक्का बसलेला आहे। आणि स्वतः प्रकाश महाजन सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात बातचीत करूयात। प्रकाशजी नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। आणि आताची एक मोठी अपडेट, तुम्ही मनसेचा राजीनामा दिलाय, काय प्रतिक्रिया आपली पहिली? नाही, काही प्रतिक्रिया नाही। आता माझं थोडं वय वाढलं आहे, काही गोष्टी सुद्धा मनाविरुद्ध घडतात, त्याच्यामुळे आता नको म्हणून मी थांबायचं ठरवलंय। बाकी कुणावर राग वगैरे असं माझं काही नाही। बरं, पण प्रकाशजी काहीच हॅलो, बरं, पण प्रकाशजी नारायणजींना कुठेतरी आव्हान देणं भोवलं असं म्हणता येईल का या सगळ्या पार्श्वभूमीवर? नाही नाही, तसं काही नाही। बरं, नारायण राणेला आव्हान देणं भोवलं वगैरे असं काही नाही, पण आता कुठेतरी थांबलं पाहिजे ना। बरं, त्याच्यामुळे मी थांबलोय, बाकी काही नाही। प्रकाशजी नेमका कुठल्या गोष्टींवर तुमचा आक्षेप आहे? कुठल्या गोष्टी मनासारख्या घडत नाहीयेत? मी अत्यंत एक लहान प्रवक्ता आहे, माझं काय आक्षेप असणार आहे? पक्षात मला काय व्हायचं होतं? मी कुठल्याही मोठ्या पदावर नव्हतो, त्याच्यामुळे मला माझ्यासारखा एक छोटासा प्रवक्ता राहिला काय गेला काय याचा काही फार कुठे परिणाम होत नसतो। पण आता आपली मनस्थिती चांगली राहिली पाहिजे या वयात, म्हणून मी ठरवलं की आता या सगळ्या गोष्टीपासून आपण दूर गेलं पाहिजे। प्रकाशजी, परंतु तुम्ही ज्येष्ठ नेते आहात आणि मनसेचा राजीनामा तुम्ही दिलेला आहे, मोठी घडामोड आहे। आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितात। कृष्णा, तुम्ही प्रश्न विचारा। बाकी माझ्याकडे असं कुठलंही पद नाही की ज्याचे मला कोणी ज्येष्ठ म्हणावं, फक्त वयानं ज्येष्ठ एवढंच आहे। महाजन साहेब, तुम्ही आता बोलताना एक शब्द म्हटलेला होता की मनाविरुद्ध घडतंय, ते नेमकं काय मनाविरुद्ध घडलं ज्याच्यामुळे तुम्ही अस्वस्थ दिसताय? काय मी सांगतो ना की आहे काही गोष्टी म्हणलं नको। आता कसं आहे की कुणीतरी आपल्याला जा म्हटल्यापेक्षा आपण जाऊदर बाहेर पडलेलं काय वाईट आहे? बाकी कुणावर राग लोभ असण्याचं काय कारण नाही। वाईट या गोष्टीचं वाटतं की मी अमित ठाकरेला दिलेला शब्द पाळू शकलो नाही, बाकी मला कशाचंही ओझं माझ्या मनावर नाही। पण असं आहे की तुम्ही मध्यंतरी असं म्हटलेलं होता, म्हणजे तुम्ही एक वाक्य मला आठवत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले नाही तर नियती त्यांना माफ करणार नाही, मराठी माणूस माफ करणार नाही। एवढी कठोर तुम्ही भूमिका बोलून दाखवलेली होती। हे सगळं कठोर बोलणं तुमच्यासाठी राजीनाम्यापर्यंत गेलं असं वाटतं? नाही नाही, पहा, मी असलो काय नसलो काय, माझी प्रामाणिक भूमिका होती दोन भावांनी एकत्र यावं। त्याच्याविषयी मला, त्या माझ्या वक्तव्याविषयी मला खूप ऐकावं लागलं, पण शेवटी दोन भाऊ एकत्र आले ना, त्यावेळेस तर माझी कुणाला आठवण नाही झाली की ह्या माणसानं अशी भूमिका घेतली होती। मी आपलं हे पहा, जोपर्यंत मी तिथं होतो मी प्रामाणिकपणे काम केलं, कुठेही माझ्या बोलण्यात अप्रामाणिकपणा नव्हता। मी 2 महिन्यापूर्वी मला वाटतं कृष्ण तुमच्याजवळ बोललो होतो आणि ते पुढे खरं ठरलं। आज दोन भाऊ एकत्र आले, ही चांगली गोष्ट आहे ना। आज नाशिकमध्ये एवढा मोठा मोर्चा निघाला, पण असं असतं दोन भावांनी एकत्र यावे सद्भावना मी बाळासाहेबांच्या समाधी पुढे व्यक्त केल्या होत्या। आता दोन भाऊ आम्हाला विसरून गेले, तर आम्ही काय करू शकतो? आता तुम्ही बोलायला लागलाय तर तुमची अस्वस्थता पण सांगा ना, ज्यामुळे तुम्ही राजीनामा दिलात। नाही, पहा, बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्या आता बोलून काही उपयोग नाही। मागे आपली याच्यावर चर्चा झाली आहे, सविस्तर भेटलो तर आपण बोलू। चालेल, धन्यवाद। तर मनसेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन आपल्यासोबत बोलत होते आणि आताची एक महत्त्वाची घडामोड, त्यांनी मनसेचा राजीनामा दिलेला आहे आणि या संदर्भात स्पष्टीकरण देण्यास सुद्धा त्यांनी थोडीशी माघार घेतल्याचं आपण बघतोय। या संदर्भात कुठल्याही स्पष्ट शब्दांमध्ये त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली नाहीये, परंतु काही गोष्टी या मनाविरुद्ध घडतात अशा प्रकारचं वक्तव्य प्रकाश महाजनांनी केलेलं आहे। नमस्कार, मी प्रकाश महाजन। माझा